आजच्या या नवीन औरंगाबाद श्री गणेश महासन शिवजयंती महोत्सव समितीच्या तर्फे कोविड काळामध्ये ज्या विविध विभागाच्या लोकांनी चांगलं काम केलं त्यांना विम्याचं कव्हर देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बाबूजी घोडेले साहेब, तसेच या महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष बबनजी, व्यासपीठावरचे गिरेजी, इतर सगळे मान्यवर, आमचा अभिषेक, या सगळ्यांचं मी स्वागत करतो। इतर सर्व मान्यवर मित्र आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलेले कोविड योद्धे, कारण मी काही पोलीसचे अधिकारी बघतोय, काही हेल्थ डिपार्टमेंटचे लोक आहेत। बाबूजींनी आठवण करून दिली कोविड काळाची। मी ऑगस्ट 20मध्ये इथं आलो होतो, तेव्हा पहिली लाट चालू होती आणि पहिल्या लाटमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 47,000 लोकांना कोविडची लागण झाली आणि त्याच्यानंतर काही काळ मधला बरा गेला। सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, पुन्हा फेब्रुवारीपासून कार्यक्रम सुरू झाला। फेब्रुवारी 21 पहिल्या लाटेमध्ये 47,000 पैकी साधारणतः 1200+ लोक वारले, मेले। दुसऱ्यामध्ये फेब्रुवारी 21पासून ते सुरू झाला, त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 1,20,000 लोकांना कोविडची लागवड झाली आणि याच्यापैकी 2,500 लोक मेले। म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये दुप्पट नुकसान झालं। हे सगळं होत असताना जसं बाबूजी आहेत, वृत्तसमूह, वेगळे माध्यमं म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमं, प्रिंट पेपरचं माध्यम, ह्या सगळ्यांनी कोविडमध्ये खूप म्हणजे लोकांची जनजागृती करायचं चांगलं काम केलं। आता हे सगळं होत असताना त्यांनी उल्लेख केला टीमचा। राज्य सरकारने जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता बाबूजी की जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारीच्या माध्यमातून ह्या टीमची बांधणी केली होती। त्याच्यामध्ये आमचे दीपकजी होते, म्हणजे पोलीस आयुक्त साहेब होते, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, हेल्थची सगळी टीम, घोडेले साहेबांसारखे सगळे अनेक समाजसेवक, अभिषेक, हे सगळी मंडळी होती। पण या सगळ्यांनी मिळून आपण अतिशय चांगलं काम केलं। आज आपल्याकडं कोविडचा एकही पेशंट नाही, डेथही नाही, हॉस्पिटलमध्ये पेशंट नाहीत, परंतु हे होत असताना अजूनही घोडेले साहेब, बाजूचे देश म्हणजे न्यूझीलंड आहे, चायना आहे, साऊथ कोरिया आहे, दिल्लीमध्ये बाबूजींनी बरोबर सांगितलं, काल मी दिल्लीला गेलो होतो, दिल्लीची पॉझिटिव्हिटी म्हणजे दिल्लीमध्ये जर 100 लोक टेस्ट केले असे रँडम 6 म्हणजे 5.5 ते 6 आहे, म्हणजे 100 लोकांची जर दीपक टेस्ट केली 5-6 लोक पॉझिटिव्ह निघायला लागलेत। हे चिन्ह काय बरोबर नाही। जर असंच झालं तर दिल्लीचं गल्लीपर्यंत यायला काहीच वेळ लागायचा नाही। आपल्याकडे 2 फ्लाईट चालू आहेत मुंबईला दिल्लीला दररोज। म्हणून माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की पुन्हा काल दिल्लीमध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी मास्क वापरा असे पुन्हा काल नोटिफिकेशन निघालं दिल्लीसाठी। तुम्हीसुद्धा मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, जिथं जिथं जमन तिथं मास्क वापरा। त्याच्यामुळं नक्कीच कोविडपासून तुमचं काही अंशी तुमचं संरक्षण होऊ शकेल। आणि दुसरं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की ज्यांचं लस राहील, म्हणजे आता 3 डोस घ्यायचे, पहिला, दुसरा, आणि दुसरा झाल्यावर 9 महिन्यांनी साधारण तिसरा घेत राहा। लस घेतल्याने नुकसान काहीच नाही। आणि जे काही लोक म्हणजे नासमज आहेत, लसीमुळं अमुक होईल, तमुक होईल, माझ्या शरीरावर परिणाम होईल, काही लोकांनी तर अजून त्याच्या पुढे गेले, तर हे सगळं त्यांच्या डोक्यातलं काढून टाका। ही समाजव्यवस्था जर चांगली ठेवायची असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही। मी बाबूजींना सांगेल की या सगळ्या कोविडमध्ये लॉकडाऊन नेहमी करू नका ह्या मताचा मी असायचो, कारण मला माहीत होतं लॉकडाऊन केल्याच्या नंतर अनेक लोकांचे व्यवसाय, इथल्या इंडस्ट्री आहेत, चांगल्या उद्योगधंदे आहेत, या सगळ्यावर परिणाम होईल। आणि औरंगाबादमधले काही वस्तू आपण बाहेरच्या देशामध्ये निर्यात करतो। जर आपण सारखे लॉकडाऊन केले असते, ही निर्यातीची साखळी तुटली असती, त्यांनी ते दुसऱ्याकडून घ्यायला सुरू केलं असतं। म्हणून मी नेहमी आमच्या टीममध्ये माझं असायचं की मी लॉकडाऊन करण्याच्या शेवटच्या ह्याच्यात असायचो। तर नक्कीच आपण सर्वांनी चांगलं काम केलं आहे आणि या शिवजयंती महोत्सव समितीला धन्यवाद दिले पाहिजेत। बाबूजींनी फार छान सांगितलं की DJ वाजवला तर 1 दिवसाची मजा आली असती, परंतु ह्या 50 लोकांना, म्हणजे याच्यामध्ये काही ट्रॅफिक पोलीस आहेत दिसत आहेत मला, काही पोलीस बांधव आहेत, करुणा अंत्यविधी करणारे, यांचं तर खास करून कौतुक केलं पाहिजे। जेव्हा की घरातला माणूस वारला तर घरातले लोक त्याच्या अंत्यविधीला जात नव्हते, ते सगळं त्या करुणा अंत्यविधी करणारे म्हणजे घोडेले साहेबांच्या महापालिकेचे लोक ते करायचे आणि काही स्वयंसेवी संस्थेचे लोक करायचे। त्याच्यामध्ये काही मुस्लिम स्वयंसेवी संस्थासुद्धा होत्या, त्यांचंही मी अभिनंदन करेन की PPE किट घालून अंत्यविधी ते करत होते। कारण त्या काळात माझा एक वर्गमित्र वारला
तो वारल्याच्या नंतर बाबूजी त्याच्या अंत्यविधीला मी एक, त्याचा पोरगा एक आणि ते उचलून आणणारे 2 लोक, अशा 4 लोकांनी मिळून आम्ही अंत्यविधी केला. स्मशानभूमीमध्ये आम्ही कोणीच नाही. ही परिस्थिती होती. म्हणजे माणसाला माणूस ओळखत नव्हता. अशा काळात असे काम करणारे लोक, त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या आशा सेविका, घंटागाडीचे मजूर, खूप चांगलं काम केलं यांनी. कचरा साफ करणे, त्याच्यानंतर जाणीव जागृती करणे, साफसफाईचे कर्मचारी, महानगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी, काही पत्रकार मित्र, महावितरणचे लोक, या सगळ्यांचं 50 लोकांचं बाबूजींनी सांगितल्याप्रमाणे 10 लाख + 5 15 लाखाचा विमा कव्हर केलेला आहे. साधारणतः 7.5 कोटीची ही इन्शुअर्ड अमाऊंट आहे. तर सगळ्या शिवजयंती महोत्सव समितीला धन्यवाद दिले पाहिजेत. जसे महाराज रयतेचे राजा होते, रयतेची काळजी घ्यायची, तसे बबनजींनी आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनी या सगळ्या मंडळीची काळजी घ्यायचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याबद्दल ते कौतुकाला पात्र आहेत. आणि कोविड संपला असं जरी घोषित केलं तर जोपर्यंत त्याचं समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत काळजी घेत राहा. ज्यांचा डोस ड्यू आहे, पुन्हा कलेक्टर म्हणून सांगेल, काळजी घेत राहा. मी आणि ज्यांनी आतापर्यंत लसीकरण नाही केलं असे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये गोडिलेजी 6 लाख लोक आहेत. म्हणजे त्यांनी एक पण डोस नाही घेतला. असे 7 लाख लोक आहेत ज्यांनी दुसरा डोस ड्यू आहे, घेत नाही. ते तुमचे मित्र असतील, तुमच्या गल्लीतले असतील, तुमच्या ओळखीचे असतील, त्यांच्यावर भावनिक प्रेशर आणा. आपण सगळ्यांना सगळ्याच्या मदतीने समाजात राहायचं आहे. कुणी एकटा माणूस समाजात राहू शकत नाही, मग तो कोणत्याही समाजाचा असो. त्याच्यामुळं लसीकरणाला पर्याय नाही. जिल्हाधिकारी म्हणून मी आहे, आमचे माननीय पोलीस आयुक्त आहेत, पोलीस अधीक्षक आहे, महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, घोडेले साहेब, खैरे साहेब, सगळे सन्मान्य आमदार महोदय आणि खास करून आमचे पालकमंत्री महोदय देसाई साहेब, हे आम्ही सगळे आग्रही आहोत की याच्यामध्ये लसीकरण वाढलं पाहिजे. ज्याप्रमाणे औरंगाबाद कोविड मुक्त होऊन तुम्हाला वातावरण किती छान झालं आहे, कोणाच्या तोंडाला मास्क नाही. हे असंच नीट ठेवायचं असेल तर लस घ्या, काळजी घ्या, एक दुसऱ्याची काळजी घ्या. दर 8-10 दिवसांनी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेब VC घेतात. मला खास करून उल्लेख करा वाटेल की 3 नोव्हेंबरला बाबूजी प्रधानमंत्र्यांनी VC घेतली होती, तेव्हा औरंगाबादचं लसीकरणाचा पूर्ण बोऱ्या वाजला होता. आपण त्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये एवढं काम केलं, एकाच महिन्यामध्ये 10 लाख लोकांना लस दिली. तेव्हा त्याचे उल्लेख झाला ना, पेट्रोल बंद, डिझेल बंद, गॅस बंद, RTOचं काम बंद, हे जे सगळं केलं. मला वाटतं तसं करायची भानगड आणू नका. आपण सगळेजण मिळून हे 6 लाख लोक, 7 लाख लोक सगळे लसीकरणाची कास धरूया. पुन्हा एकदा या शिवजयंती महोत्सव समितीला मी धन्यवाद देतो. तुम्ही आम्हाला बोलवलं आणि कोविड जरी संपला असला तरी कोविडमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी पुढं करण्यासारखे कवच कुंडलं द्यायचं काम आपण केलं आहे. त्याबद्दल आपण कौतुकास पात्र आहेत. पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळीचं जिल्हाधिकारी म्हणून मी स्वागत करतो. आपली रजा घेतो. जय हिंद.